मुक्ताईनगर पोलिसांनी फेसबुकवर देशभरातील नागरिकांना 1 लाख रुपयांच्या मोबदल्यात 10 लाख रुपये मिळतील असे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीवर कारवाई केली। देवकुमार भोसले आणि सुजिता उर्फ सुजाता भोसले यांना यावेळी अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून 1065 नकली नोटा आणि 5 अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आले। माहितीनुसार आरोपी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांना आर्थिक प्रलोभन देत त्यांना बोलावून मारहाण करून रोख रक्कम व इतर साहित्य लुटत होते। मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरा काकोडा जे दूरक्षेत्र आहे तेथील माधापुरी, हालखेडा, जोंधनखेडा, चारठाण वगैरे या परिसरातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे नागरिक आहेत ते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवून लोकांना तिथे बोलवतात आणि तिथे बोलून त्यांना लुटण्याचे प्रकार वगैरे होत असतात। या अनुषंगाने मुक्ताईनगर आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। मागील काही दिवसांपासून हे 1 लाखाचे 10 लाख रुपये करून देऊ अशा प्रकारचे व्हिडिओज यांनी प्रसारित केले होते। त्या आमिषाला बळी पडून बोदवड भुसावळ बाजारपेठ इथे देखील लोकांची फसवणूक झालेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जळगाव।